संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे 7 सेंटर मधून 5000 स्पर्धकांनी ब्लॅक पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार या भव्य स्पर्धेसाठी ऑडिशन्स दिली आणि या स्पर्धकांमधून फक्त 80 स्पर्धक निवडले गेले। या 80 स्पर्धकांमध्ये आज रंगणार आहे अंतिम फेरीचा सामना, ज्यामधून निवडले जातील फक्त 24 स्पर्धक आणि यामधून आपल्याला मिळणार आहे ब्लॅक पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार। सर्व स्पर्धक मुंबईमधील ऑडिशनच्या फायनलसाठी तयार आहेत। सुरुवातीला अभिनयासाठी त्यांची तयारी किती आहे यासाठी त्यांना एक पात्री अभिनय करण्याची संधी मिळाली। एक पात्री अभिनय या नाट्य प्रकारातून 80 स्पर्धकांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली। परीक्षकांनीही त्यांना खास दाद दिली आणि चुकलेल्या स्पर्धकांना मार्गदर्शनपर सल्ले दिले। ऑडिशनच्या आजच्या अंतिम फेरीत पहिल्यांदा सर्व स्पर्धकांनी अत्यंत मेहनतीने आपली कला सादर केली। ऍक्टिंगचा किडा या 80 स्पर्धकांमध्ये वळवळतोय, पण नृत्याचा किडा कितपत वळवळतोय चला बघूया। एक पात्री अभिनयाने टेन्शन वाढलं, मग नृत्याने धमाल केली आणि रिलॅक्स झाले। पण आता इम्प्रोव्हायझेशन, ग्रुप इम्प्रोव्हायझेशन। हे स्पर्धक आपल्या सहकलाकारांबरोबर काय रंगत आणणार आहेत याची तपासणी आपले परीक्षक करणार आहेत। चला तर बघूया। चिंतामणी, हॅलो हॅलो, चिंतामणी। काय चाललंय? तुम्ही कोण? चिंतामणी। अरे काय चाललंय काय? आमचं लफड आहे। तरी याला म्हटलं होतं काळ्याच्या गोरी बोली। हा काय चाललंय? लफड आहे तुझं? आमचं नाही मग आमचं लफड आहे। काय चाललंय? बायको आहे, नवरा आहे। लायसन्स दाखव। हे लायसन्स आहे ना? लर्निंग आहे का? मंगळसूत्र कुठे आहे? हो गो बाई सर काय सामान चांगले। हा इथं काय बसलंय असं? याचं सामान हे इकडे रे तिथे आया अण्णा इडली, अण्णा इडली वॉन्टेड अपराधी। अण्णा इडली बाबू पुजारी। म्हणजे आम्ही लोकेशन देताना काल मोठे सर वगैरे आम्ही बोलत होतो की हे ढोबळ तर नाही ना होणार की नुसतं लोकेशन येईल मग हे कॅरेक्टर करणार नाही, मग स्टेशन आलं की कोणीतरी शेंगदाणेवाला बूट पॉलिशवाला येईल, त्यात घटनाक्रम असेल की नाही। पण ते सगळं तुम्ही पोल ठरवलं आणि सगळ्या लोकेशन्सना त्याचं चित्र नाही काढलं तर ते जिवंत केलं लोकेशन सगळ्यांनीच आतापर्यंत। चला तर मग फिर्यादी क्रमांक 1 हाजीर हो। महाराज 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 मला न्याय द्या, महाराज मला न्याय द्या। महाराज तिचं न्यायाचं राहू दे, आधी मला मलम द्या। मला नको निकोन तिचं मारलंय तिने मला कशालाच बसता येत नाही। पुढची केस सांगा। हा चला नेक्स्ट। मी नारू मी मासू सुंदर कशी दिसू सांगा महाराज, सुंदर कशी दिसू सांगा महाराज। हवंय आम्हाला सामान मेकअपचं सामान। महाराज हा हवंय मेकअपचं प्लीज। मेकअप प्रधानजी
दोघींना बघून आली असेल महाराणी, मी सांगतो तुम्हाला. मला काय महाराज हा? मला निवाडा हवाय. तुला निवाडा कशाला हवाय आता? मला वाडा हवाय, तोही चिरेबंदी. चिरेबंदी वाडा काय असतो हा प्रधानजी? चिरेबंदी वाडा म्हणजे बघा, मुंबईतल्या ज्या वाड्याने चिरा गेलेल्या असतात आणि ते म्हाडाच्या अंडर येतात ना, ते वाडा. चिरेबंदी. ग्रुप इम्प्रोव्हायझेशन संपलं. आता ड्युएट परफॉर्मन्स. मला हे मुळी पटतच नाही की शरीराचं सुख मात्र उपभोगायचं आणि जबाबदाऱ्या मात्र टाळायच्या. इंटरेस्टिंग. तू जितकी गोड आहेस ना, तितकीच प्रामाणिक आणि पारदर्शकी आहेस. मला आवडली आहेस तू. माझी आई केव्हापासून सांगते एकविराईला जाऊन या म्हणून, पण तुझा देवावरच विश्वास नाही. त्याला कोण काय करणार? प्लीज, आता आपल्या भांडणात आणि एकविराई कुठून आली? रेवती माझ्या स्वप्नात मी आणि ती अशी नदी किनारी बसलेलो. असं नाही म्हणजे असा नाही रे, असं मस्त बसलेलो असं नदी किनारी. असे पक्षी उडताय. पक्षी. एक इकडून तिकडे चाललाय. पक्षी. हा, एक इकडून तिकडे चाललाय. पक्षी. नाही, कावळा. कावळा कसा आला मध्ये? अरे होता तिकडे डोंगराच्या पलीकडे. डोंगराच्या पलीकडे सूर्यास्त. नाही, अजून पक्षी. पुढे बोल. आणि आम्ही अशा बसलेला असताना एकदम माझ्या खांद्यावर हात येतोय. रेवतीने तुझ्या खांद्यावर हात ठेवला. नाही, तुझा हात असतोय. आज ना मी खरंच खूप खुश आहे. का ग? कारण आज अश्विनी आली आहे ना आपल्या सोबत राहायला. अगं हो, मला जरा त्या विषयावर तुझ्याशी बोलायचंच होतं. मला सांग, त्या अश्विनी बद्दल काही न जाणताना तू सरळ तिला अनाथ आश्रमातनं घरी घेऊन आलीस. श्रद्धा, माझ्याशी लग्न करशील? काय? कूल डाऊन. विल यू मॅरी मी? हाऊ थ्रिलिंग. तू मला डायरेक्ट लग्नाचा प्रपोज करतोय. अमेझिंग. मग तुला काय वाटलं? प्रेमाचं विचारतोयस? अगं, प्रेम कशासाठी करतात? लग्नासाठीच ना. आता प्रेमाबद्दल काय तुझ्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत का? तसं नाही. मग? माय गॉड, ऍक्च्युली खूप शॉक्ड झाली आहे मी. फर्स्ट टाइम मला कोणीतरी लग्नाचं वगैरे प्रपोज करते रे. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, आतापर्यंत इतक्या जणांनी विचारलं मला, डू यू लाइक मी, डू यू लव्ह मी वगैरे वगैरे, बट यू आर द फर्स्ट पर्सन हू आस्क्ड मी फॉर द मॅरेज. काय करतात तुझे आहो? अहो वगैरे काय? शी. राहिलं काय करतो तुझा हा? माझा हा ही इज फ्रॉम USA. उल्हासनगरचा. शी अमेरिका, युनायटेड स्टेट्स. हा, छान. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. काळाची गरज आहे. डॉलर्स मध्ये कमवतो. हा, डॉलर्स मध्ये कमवतो. का त्याला नोटा मिळत नाही? अजूनही चिल्लर मध्येच खेळतो तू? आणि अशा चिल्लर माणसाशी तू लग्न करणार आहेस? अशी तुला एक सांगू का रे, हा, तू ना छपरी आहेस. आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू राजे. राहू दे. उगा इतिहासात बोलू नगस. नाव सांग, काम सांग, कर भरून वाटेला लाग. राजकन्या अर्चना देवी यांचे स्वयंवर आयोजित करण्यात आले आहे. आज प्रसंग एकांकिकेत जसाच्या तसा टाकायला हरकत नाही. एक तर फार प्रॅक्टिस करावी लागणार नाही आणि डायलॉग्स तर तोंडपाठ असतील. तुला एकांकिका स्पर्धा या पलीकडे काही दिसत नाही का रे? हे याचाच राग येतो. किती सहज ऍटिट्यूड चेंज होतो ना. काका, बॉम्ब का फुटता तो? फुटत नसतो, त्याला कोणीतरी फोडतं. फोडता? हो. कोण फोडता? असतात काही लोक. मग बाकीचे लोक काय करतात? बाकीचे असतात ना, काही त्यांना मदत करतात, काही निवडून येतात, काही श्रीमंत होतात, बाकीचे मरतात. मग तुम्ही त्यांना मदत करता? नाही,
मग तुम्ही निवडून येणार. नाही ग. मग तुम्ही श्रीमंत असणार. मग तुम्ही मेले का नाही. हा त्याची तुझा काही भरोसा नाहीये. कुठलाही शब्द देतो. म्हणजे उदाहरणार्थ टॉवर. सोप्पाय रे सोप्पाय. सांगा. टॉवर मध्ये टॉवर मोबाईलचा टॉवर. हा, टॉवर मध्ये टॉवर मोबाईलचा टॉवर. आणि आशा तुझे नाव घेतलं की माझ्या अंगात येते पावर. ते मीडियातले लोक काय म्हणतात रे, अशी एखादी घटना घडली तर ब्रेकिंग न्यूज. चल मी तुला ना एक मस्तपैकी ब्रेकिंग न्यूज देतो. तू बाप होणार आहेस. बॅक पेपर महाराष्ट्राचा सुपरस्टार या भव्य स्पर्धेचा आता निकाल क्रमांक 1 ते 10 इथे येऊन उभे राहतील. आपला पहिला स्टार चिन्मय उदगीरकर. क्रमांक 5 अभिजित खांडेकर. क्रमांक 8 विवेक राऊत. क्रमांक 11 ते 20 ते इथे येतील. नंबर 15 स्नेहा कुलकर्णी. क्रमांक 12 मनाली बंदरकर. क्रमांक 21 ते 30 21 to 30. क्रमांक नंबर 27 नम्रता आवटे. कोमल घोटकाळ. क्रमांक 24 आसावरी रामकर. क्रमांक 26 रेश्मा शिंदे. 33 धनश्री कारगावकर. 39 प्रसाद जवादे. 35 निखिल राऊत. 31 संकर्षण कराडे. क्रमांक 41 ते 50 41 to 50. क्रमांक 48 योगिनी चौक. 51 to 60 51 ते 60. 51 किरण भालेराव. क्रमांक 56 अक्षता कुलकर्णी. क्रमांक 58 वैशाली साळवी. 61 ते 70 61 to 70. 66 सिद्धेश राणे. क्रमांक 62 सुपर्णा खर्डे. 69 निलेश. 71 to 80. शेवटचा ग्रुप 76 चिन्मय कुलकर्णी. क्रमांक 75 तेजपाल वाघ. उंच भरारी तेच घेऊ शकतात जे सतत उंच भरारी घेण्याचा विचार करत असतात. या स्पर्धकांनी असाच विचार केलेला आहे. यामधून आपल्याला मिळणार आहे बॅक पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार.